ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। तरी न्यूनते पुरते अधिकते सरते। करुणी घ्यावे हे तुमते विनवित असे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायातील मंगलाचरण, महाभारताचं वर्णन, गीतेचं महात्म्य श्रवण करण्याची असणारी योग्यता आणि या ग्रंथावर स्वबुद्धीने किंवा स्वप्रयत्नाने आपण भगवद्गीतेचे व्याख्यान करू शकणार नाही अशी ज्ञानोबारांची विनय संपन्न असणारी भाषा, या सर्व गोष्टीचा आपण आतापर्यंत विचार करत आहोत। स्वसामर्थ्याने किंवा बुद्धीच्या आकलन क्षमतेनं गीतेच्या अर्थाचं प्रगटीकरण किंवा विशदीकरण करणं शक्य नाही, परंतु तरीही ज्ञानोबाराय गीतेचे व्याख्यान करण्याकरता प्रवृत्त झाले। मनवुनी मी प्रवृत्तोला आहे ग्रंथी इये। याचं काय कारण आहे? ज्ञानोबाराय म्हणतात याची दोन कारणं आहे। पहिलं कारण असं आहे, परी एथ असे एक आधारू, तेनेची बोले मी सधरू, जै सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेवो म्हणे। श्री गुरूंची प्रसन्नता किंवा त्यांची असणारी अनुकूलता ही मला प्राप्त आहे। आणि दुसरी गोष्ट, संत कृपा दीपकू स्वज्वळू असे। संत महापुरुषांची कृपा आणि या कृपेचा दिवा माझ्यासमोर अत्यंत लखलखीत प्रकाशमान आहे। या दोन गोष्टीचा संयोग झाल्यामुळे गीतेच्या अर्थाचं प्रगटीकरण करण्यासाठी मी प्रवृत्त झालो आहे। महापुरुषांच्या सामर्थ्याचा प्रभाव असा असतो की जे कार्य सामान्य पुरुषांकडून होत नाही तशाही प्रकारचं कार्य ते करून दाखवू शकतात। ज्ञानोबारायांची 11व्या अध्यायामध्ये एक ओवी फार गोड आहे बघा। ज्ञानोबाराय म्हणतात, वास्तविक रानावनातला पाला खाणारे वानरं होते, पण त्यांच्या हातून रावणाचा पराजय झाला। किंवा एकटाच अर्जुन होता, पण त्या एकल्या अर्जुनाने 11 अक्षौणी सैन्यांचा पराभव केला। त्याचं कारण आहे, समर्थ पुरुषांचं सामर्थ्य प्राप्त झालं तर सगळं काही होऊ शकतं। अहो राणीची आपाले खैरा, नेवाने करविले लंकेश्वरा, एकला अर्जुन परी अक्षौहिणी 11, न जिनेची काही, मनोनी समर्थ जे करी, ते नहो नये चराचरी, तुम्ही संत तया परी बोलवा माते। समर्थ महापुरुष जे करू शकतात, चराचरामध्ये ते कुणाकडून होऊ शकत नाही, त्यांना समर्थ असं म्हणतात। आणि समर्थ महापुरुषांचं सामर्थ्याचा प्रभाव आहे। याकरिता ज्ञानोबाराय उदाहरण देतात, लोहाचे कनक होये, हे सामर्थ्य परिसीचं आहे। का मृत ही जीवितलाही अमृत सिद्धी, जरी प्रगटे सिद्ध सरस्वती, तरी मुकया आती भारती, एत वस्तु सामर्थ्य शक्ती नवल काही, का जयाते कामधेनु माय, तयासी अप्राप्य काही आहे, मनवुनी मी प्रवृत्तोला आहे ग्रंथी ये। लोखंडाचं सोनं होत असेल, सामर्थ्य परिसाचं आहे। मृत पुरुषाला जिवंतपणा प्राप्त होत असेल, सामर्थ्य अमृताचं आहे। जर एखादा मुका पुरुष चांगल्या प्रकारे बोलू शकतो, तर सरस्वती मातेचा हा वरदहस्त आहे। या सगळ्या वस्तूमध्ये सामर्थ्य शक्तीचा प्रभाव असल्यामुळे आश्चर्य करण्याचं काहीच कारण नाही। किंवा ज्या असणाऱ्या व्यक्तीला कामधेनु हीच माय प्राप्त झाली, जगामध्ये त्याला अप्राप्य मिळू शकणार नाही असा कोणता पदार्थ आहे? ज्ञानोबाराय म्हणतात, ते येते जेधवा जोजे मागे, ते ते एक सरेचे प्रसव लागे। कामधेनु मातेला जो व्यक्ती ज्या प्रसंगाला ज्या पदार्थाची अपेक्षा करत असेल, त्या अधिकारी पुरुषाला त्या प्रसंगामध्ये त्या त्या पदार्थाची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य कामधेनूमध्ये आहे। जी कामधेनू आपल्या इच्छेच्या सामर्थ्याने सगळ्या जगाच्या इच्छा पूर्ण करते, ती आपल्या वासराची इच्छा पूर्ण करणार नाही। हा गादुबतयाचेनी पवाडे, जे जगाचे फिडी सांकडे, ती कामधेनूचे पाडे काय भुकेले ठाती, अर्थात न ठाती।
संपूर्ण जगाची इच्छा पूर्ण करू शकते, ते आपल्या वासराची इच्छा नाही का पूर्ण करणार? तसं जे श्री गुरु सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करतात, तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु स्नेहृतीनाथू राहट तसे मज हे आतो रिगोनिया. अगदी पंचमहाभूतावर सगळ्यांना सामर्थ्य प्रदान करणारे माझे श्रीगुरू आहेत आणि त्यांचा असणारा आज्ञाधारक शिष्य त्या माझ्या इच्छा पूर्ण होणार नाही असं कधीही कळू शकत नाही. मन उनी म्हणजे अशा प्रकारचं वस्तू सामर्थ्य शक्ती, संत कृपेचा प्रकाशमान लखलखित दिवा आणि सानुकूळ श्रीगुरू या सर्वांचा संयोग प्राप्त झाल्यामुळे मन उनी मी प्रवर्तोला हे ग्रंथीये, या ग्रंथामध्ये मी प्रवृत्त झालो अर्थात उद्युक्त झालो आहे आणि गुरूंचा प्रसाद प्राप्त झाला. तर ज्ञानोबराय म्हणतात, मनोनी माझे नित्य नवे श्वासोश्वासही प्रबंध होवावे, श्री गुरुकृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे. माझ्या शरीरातून प्रगट होणारा प्रत्येक श्वास आणि उच्छ्वास यातून सुद्धा प्रबंधाची रचना होऊ शकते. श्री गुरुकृपेंचा प्रभाव आहे, यामध्ये आश्चर्य करण्यासारखं काय आहे? अशी ज्ञानोबराय गुरूंच्यावर असणारा जो विश्वास, कृपा प्रसादाचा असणारा महात्म्य, ते सगळं प्रतिपादन केल्यानंतर आता आपण ज्या ग्रंथामध्ये प्रवृत्त होणार आहे त्या ग्रंथाच्या संबंधाने सगळ्या श्रोतृ समुदायाच्या समोर ज्ञानोबराय एक विनंती करतात. आणि ही विनंती जगातल्या ज्या ज्या व्यक्तीला वक्तृत्व संपन्न भाव प्राप्त करायचा असेल किंवा ज्याला महान वक्ता व्हायचं असेल, त्याच्याकडे या दोन गोष्टी अवश्य असल्या पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात, मला याची जाणीव आहे. ग्रंथाची रचना करत असताना कदाचित एखादा भाव कमी प्रगट होऊ शकतो किंवा एखादं व्याख्यान विस्ताराला जाऊ शकतं, पण तत्संबंधाने आपली काय भावना असावी, ज्ञानोबराय त्याचा विचार या 80 क्रमांकाच्या ओळीमध्ये सांगतात. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवीत असे. आता ही ओवी आपली बऱ्याच जणांची ऐकूनच पाठ झालेली असेल. काही काही ओव्या आणि काही अभंग आपण काही पाठ केलेले नाहीत, पण ते आपले नित्य श्रवण केल्यामुळे कायमच पाठ होऊन जातात. त्यातली ही एक ओवी आहे. ज्ञानोबराय श्रोत्यांच्या समोर एक विनवणी करतात, पण विनवणी आपल्यासाठी नाही आहे. आपण आता ज्या ग्रंथाची रचना करणार आहोत त्या ग्रंथाच्या संबंधाने आहे. एखादा वक्ता जेव्हा एखाद्या अध्यात्म सिद्धांताचं प्रगटीकरण करतो तेव्हा सगळ्याच विषयाला तो आकलन करू शकेल असं काही सांगता येत नाही. बऱ्याच प्रकारचे प्रतिबंध असतात. पंचदशिकारांनी वर्तमान प्रतिबंध सांगत असताना 4 प्रतिबंध सांगितले आहे. प्रज्ञामांद्य, कुतर्क, विपर्यय दुराग्रह आणि विषयासक्ती, हे 4 प्रकारचे प्रतिबंध. तसे तर मूळ 3च प्रतिबंध आहे. एक आहे भूत प्रतिबंध म्हणजे मागच्या काळातला प्रतिबंध, नंतर आहे भावी प्रतिबंध भविष्य काळामध्ये येणारा प्रतिबंध, आणि पुढचा आहे वर्तमान प्रतिबंध. जर भूतकाळातला विषयाचा संस्कार असेल आणि जर तो ध्यान करू लागला तर त्याच्या ध्यानात परमात्मा येत नाही. ज्या विषयाचं त्याने प्रीतिपूर्वक सेवन केलेलं आहे तोच विषय त्याच्या अंतःकरणामध्ये समोर उभा राहतो, याला भूत प्रतिबंध असं म्हणतात. किंवा भावी प्रतिबंधामध्ये प्रारब्ध शिल्लक असेल तर मग त्याला जन्म घ्यावा लागतो. मग एखाद्याला भरताप्रमाणे 3 जन्म घ्यावे लागतील, किंवा एखाद्याला आईच्या गर्भामध्ये असताना त्या वामदेवाप्रमाणेही मुक्तता प्राप्त होऊ शकते. याला भावी प्रतिबंध असं म्हणतात. आणि प्रतिबंधाचा एक प्रकार आहे वर्तमान प्रतिबंध. त्या प्रतिबंधामध्ये 4 प्रकार: विषयासक्ती, प्रज्ञामांद्य, विपर्यय दुराग्रह आणि कुतर्क करणं. त्यातला आपल्या विस्तार नाही करायचा, पण प्रज्ञामांद्य म्हणजे बुद्धीची असणारी मंदता आणि त्यामुळे सगळ्याच प्रमेयाचं किंवा सिद्धांताचं स्पष्टीकरण होऊ शकणार नाही. जर अशा प्रकारचा बुद्धीचा परामर्श किंवा विकास किंवा आकलन शक्ती जर कमी असेल तर एखादं व्याख्यान न्यून होऊ शकतं. पण ज्ञानोबराय म्हणतात, जर न्यून झालं तर ते व्याख्यान आपण सगळे सर्वज्ञ आहात. म्हणून तर ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायामध्ये जेव्हा एक प्रतिज्ञा केली
आणि ती प्रतिज्ञा केल्यानंतर सर्वांची क्षमा याचना मागण्याकरता एक शब्द वापरला बघा, तरी अवधान ऐकले तिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, परी प्रौढीन बोले होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि या सर्वज्ञांच्या समुदायामध्ये माझं प्रतिज्ञापूर्वक उत्तर ऐका, असं जे मी बोललो या बाबतीमध्ये क्षमा याचना करता मला त्यातला एक शब्द घ्यायचा आहे. ज्ञानोबाऱ्यांच्या समोर असणारे सगळे श्रोते सर्वज्ञ आहेत आणि सर्वज्ञ असल्यामुळे जर माझ्या व्याख्यानामध्ये काही उणीव राहत असेल, न्यूनता राहत असेल, तर आपल्याला विनंती आहे न्यूनते पुरते करून घ्यावे. बऱ्याचदा असं होतं आहे, आपण एखाद्या वक्त्याचं प्रवचन, चिंतन किंवा कीर्तन ऐकायला जातो, पण आपली नजर आहे ना त्या सगळ्या अभंगावर नसते, तो कुठं चुकतो यावरच आपली नजर असते. आणि बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आळंदीला आल्यानंतर जणू काही आपल्याला हा अधिकारच प्राप्त झाला की काय, की समोरच्या व्यक्तीच्या उणिवा काढायचा आपण ठेकाच घेतला आहे. अगदी कितीही चांगल्या प्रकारे एखादा व्यक्ती वागत असेल आणि ज्याला न्यूनता काढायची असेल तो काढल्याशिवाय राहतच नाही. मग तो एखाद्या श्लोकामध्ये तरी उणीव काढील किंवा एखादं प्रमाण जरी चुकलं तर उणीव काढील. आणि जर त्याचा प्रिय मित्र असेल तर ओघात होत असतं. म्हणजे मित्र असेल तर ओघात आणि मित्र नसेल तर मग जाणीवपूर्वक. याला दोष दर्शनाची दृष्टी असं म्हणतात. आणि जो गुणांच्या ठिकाणी दोष पाहतो त्या वृत्तीला असूया असं म्हणतात. ज्याच्या मनामध्ये छिद्रान्वेषण नावाची बुद्धी आहे, जो कायम काही ना काही उणीव पाहतो त्याला छिद्रान्वेषण वृत्ती असं म्हणतात. ती आहे असूया. आणि असूया संपन्न पुरुष गीतेचा अधिकारी नाही. जो अनसूयवे आहे तो गीतेचा अधिकारी आहे. इदंतो ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे. जो कोणाच्याही गुणाच्या ठिकाणी दोष पाहत नाही किंवा दोषारोपण करत नाही त्याला अनसूयवे असं म्हणतात. अनसूया. आणि त्यांच्याच उदरी मग भगवान दत्तात्रय अवताराला येऊ शकतात. हा त्यातला भाव आहे. म्हणजे सामान्य पुरुष न्यूनता पाहतो, उणीव पाहतो आणि संत उणीव पाहतच नाही. ज्ञानोबाऱ्यांच्या समोर आलेले सगळे संत आहेत ना, कृपा करून संती अवधान द्यावे किंवा संत कृपा दीपकू. तुम्ही संत माझिया कडा, ज्ञानदेव म्हणे तुम्ही, संत ओळगावे ते आम्ही, तैसे संत माहेर माझे किंवा किंबहुना तुम्ही संती. या सगळ्या शब्दांचा विचार केला तर सगळे श्रोते ज्ञानोबाऱ्यांच्या समोरचे संत आहेत. आणि मग संतांचं एक विशेष आहे की ते समोरच्या व्यक्तीचा दोष पाहत नाही. 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती सांगत असताना अपैशुनम नावाचं एक लक्षण आलं बघा. ज्ञानोबारा त्या बाबतीमध्ये असं म्हणतात, ज्याच्या अंतःकरणामध्ये अपैशुनम नावाचं लक्षण आलेलं आहे तो व्यक्ती समोरच्या व्यक्तीचे दोष पाहत नाही. पाहायचं ठरलं तर आपले गुण त्याला देतो आणि मग चांगल्या प्रकारे त्याच्याकडे पाहतो. जैसा पूजोने देव पाहिजे, पेरोनी शेता जाईजे, तोषोनी प्रसाद घेजे अतिथीचा, तैसे आपुलेने गुणे पुढीलांचे उणे, फेडून या पाहणे तयाकडे. हे अपैशून्याचे लक्षण. अर्जुना हे पुढे जाण, मोक्ष मार्गेचे सुखासन मुख्य हे गा. ज्याला मोक्ष मार्गामध्ये पालखीने प्रवास करायचा असेल त्याच्या जीवनामध्ये दुसऱ्यांचे दोष न पाहणं हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. आणि ते लक्षण म्हणजे त्याच्याकरता असलेली एक पालखी आहे. पालखीमध्ये बसून प्रवास केला तर काही अडचण पडत नाही बघा. निद्रेचे सुख न मोडे आणि मार्ग तरी बहुसाल सांडे, ते सुखासना सांगडे सोपे होय. तैस दुसऱ्यांचे न्यूनता न पाहणं, दोष न पाहणं याला अपैशुनम लक्षण असं म्हणतात. आणि जर माझ्या व्याख्यानात काही उणीव राहिली असेल तर ज्ञानोबारा म्हणतात तुम्ही सर्वज्ञ आहात. तुमच्या ठिकाणी असणारी जी पूर्णता आहे त्या पूर्णतेनं आपण माझी उणीव पूर्ण करून घ्या, हे पहिली तुम्हाला माझी विनंती आहे. तरी न्यूनते पुरते करून घ्यावे हे तुमते विनवितो असे. आणि दुसरी विनंती आहे अधिक ते सरते करून घ्यावे हे तुमते
विनवी तो असे. अर्थात या ओवीचे 2 अर्थ लागतात बरं. म्हणून पूर्वपद आहे पहिलं चरण, त्यानंतर 3रं आणि 3.5 क्रमांकाचं चरण, आणि पुढे मग 2ऱ्या चरणापासून समाप्तीपर्यंत ओवीचा अर्थ लागला की 2 अर्थ प्रकट होतात. पुढचा भाव असा आहे, बोलण्याच्या ओघामध्ये जर काही अधिक विस्तार झाला असेल तर ज्ञानोबा म्हणतात सरते करुणी घ्यावे. सरते करून घ्या म्हणजे त्याचे पण 2 अर्थ होतात. एक तर ते मान्य करून घ्या, झालं हा ज्ञानोबा आमचाच आहे. अधिक असेल तर मग मान्य करून घ्या, किंवा सरते करून घ्यावे म्हणजे जर फारच अधिक झालं असेल तर सोडून द्या. अधिक ते सरते करून घ्यावे हे तुम ते विनवी तो असे ज्ञानोबा आहे. या सगळ्या श्रोत्यांच्या समोर तुम्हाला मी विनंती करत आहे, अशी विनवणी केली. तैसे घडते प्रमेय घेजे, ओने ते मग देजे, जे नेनने हेचे सहजे रूप की बाळा. 15व्या अध्यायाच्या अंतिम भागामध्ये ज्ञानोबा म्हणतात, जर कदाचित माझ्या व्याख्यानामध्ये चांगला प्रमेय आला तर अवश्य स्वीकार करा, आणि ओनेपणा जर आला असेल तर ओनेपणा माझा मला अर्पण करा. पण ज्ञानोबा आहे चांगला प्रमेय घ्या म्हणता, ओनेपणा तरी का करता? ज्ञानोबा अहो मी बाळक आहे, आणि न जाणणं हेच तर बाळकाचं स्वरूप आहे. जे नेनने हेचे सहजे रूप के बाळा, बाळा उचित जाणणे होय, तरी बाळकपणाची के आहे, परी साचची एरी माये म्हणून तोषे. बालकाला जर उचित कळालं तर त्याचा बालपणाच प्रगट होत नाही. लहान मुलाला लहान वयामध्ये फार समज येऊ नये, नाहीतर मग त्याच्या बालत्वाला काही महत्त्व राहत नाही. उलट त्याला काही कळू नये हाच त्याचा बालपणा आहे. पण तो फक्त बालवयात राहावं बरं, मोठं झाल्यानंतर नाही. नाहीतर मग वयाच्या प्रबोधी विचार ज्या नाही, समान तो देही बाळकाशी. बाळाला उचित कळत नाही, आणि कळालं तर बालपणा प्रगट होत नाही. जर अजाणतेपणाने काही चूक घडली तर ते आपण मान्य करून घ्या, किंवा आपल्या सत्सद विवेकबुद्धीच्या द्वारे ते सोडून द्या, अशी मी तुम्हाला विनंती करतो आहे. किती नम्रतेची भाषा ज्ञानोबा यांची. किंवा श्रोत्यांच्या समोर अजून ग्रंथाला प्रारंभ झालेलाच नाही आहे, प्रवृत्तोला आहे ग्रंथी ये. मी ग्रंथ करण्याकरता प्रवृत्त झालो आहे, पण सुरुवातीलाच ज्ञानोबा आहे त्यांना एक प्रकारची विनंती करतात की मला माहिती ग्रंथामध्ये कधी कमी होईल, कधी अधिक विषयाचं स्पष्टीकरण होईल, पण या बाबतीमध्ये तुमची भूमिका ही असावी, जर माझ्यात उणीव आली तर ती आपण पूर्ण करावी, उणीव राहू देऊ नका. आणि जर अधिक व्याख्यान झालं असेल तर मान्य करा, किंवा फारच अधिक असेल तो सोडून द्या. 13व्या अध्यायामध्ये वाचिक अहिंसा सांगत असताना ज्ञानोबांनी या गोष्टीचा विचार केला आहे बघा. ज्ञानोबा म्हणतात तो महात्मा एकतर बोलतच नाही, त्याच्या मनात भावना अशी असते, जर आपण बोललो तर एखादा शब्द अधिक निघू शकतो, पण अधिकही निघाला तरी त्याच्या बोलण्यातलं चातुर्य असं आहे की तो कोणाच्या वर्माला लागत नाही बघा. पुढा स्नेह पाझरे, माघा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी तव बोलणेचे नाही, बोलो म्हणून जरी काही तरी बोल कोणाही खुपेल का. बोलता अधिकही निघे, इथं अधिक शब्द आला बघा, म्हणून अधिक ते सरते आहे ना. बोलता अधिकही निघे तरी पण कोणाची आवर्मी न लगे, आणि कोणाशी न रेगे शंका मनी. मांडिली गोठी उडेल ऐकोनी कोणी वांडील, दुवाळी कोणा न व्हावी, भोई कवनाची नुसलावी. ऐसा भाव जीवी म्हणून या त्याच्या बोलण्यात तो एवढा दक्ष असतो की आपल्या बोलण्यातून एखाद्या गोष्टीचं उच्चाटन होऊ नये, कोणाच्या मनामध्ये शंकेचा प्रवेश होऊ नये, किंवा आपल्या बोलण्याच्या बाबतीमध्ये कोणाची भोईसुद्धा वर जाऊ नये, इतका बोलण्यामध्ये तो दक्ष असतो. ज्ञानोबा त्याच 13व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, ज्याला पारमार्थिक प्रवास चांगला करायचा असेल ना, त्यांनी 3 गोष्टी चांगल्या ठेवल्या पाहिजे बघा. दिठी नोही मिनधी, बोलणे नाही संदिग्धी, कवनेशी हिनबुद्धी राहाटो नेणे. एवढी जरी एक तरी ओवी अनुभवावी, या एकाही ओवीचा जर आपण आपल्या जीवनात अनुभव घेतला तर बाकीचं पारमार्थात किती प्रगती व्हायची ते नंतर होईल, पण आपला व्यवहार खूप चांगला होईल. दिठी नोहे मिनदी,
मनुष्याची दृष्टी कपटी नसावी किंवा ओशाळलेली नसावी. बोलणे नाही संदिग्धपणामध्ये मनुष्याने बोलूच नाही किंवा ज्या बोलण्यात दोष असतात असं बोलणं बोलू नये. आणि समोर कोणताही व्यक्ती आला तर त्याच्याकडे पाहत असताना हीनबुद्धीने कधी पाहू नये. कवनेसी हीनबुद्धी राहाटो नेणे, असं तो आचरण करतच नाही. असा जरी व्यवहार आपल्या जीवनात झाला तरी आपलंही जीवन व्यवहारामध्ये खूप चांगल्या प्रकारचं उत्कर्षवान होऊ शकतं. अवसरोचित बोलणे तयाही आती. फक्त बोलणे नाही, उचित बोलणे पण नाही, अवसरोचित बोलणे. कोणत्या प्रसंगाला किती उचित बोलावं. मला ती ओवी आली ना, स्पर्शाशी तरी जाणे, परिमळ सेवी घ्राणे, अवसरोचित बोलणे तयाही आती. त्या अवसरोचित बोलण्याच्या बाबतीमध्ये मला एक उदाहरण, म्हणजे एकच व्यक्तिमत्व दिसतं, गुरुवारी मारुती बाबा. अवसरोचित बोलणे तयाही आती. कोणत्या प्रसंगाला किती मार्मिक, उचित, योग्य प्रमाणामध्ये आणि अगदी अल्पस्वल्प बोलावं हे बाबांच्या शिवाय कोणालाही असं सध्याला तरी असं वाटतं की कोणाला लक्षात येणार नाही. म्हणून असा महात्मा बोलू लागला. ज्ञानोबा म्हणतात होऊ शकतं, अधिकही बोलणं होऊ शकतं, कारण समोरचे अधिकारी अनेक असतात आणि मग अनेक अधिकाऱ्यांच्या करता सगळ्यांचा अधिकार लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रक्रिया सांगाव्या लागतात. आणि मग अशा बाबतीमध्ये विस्तार होऊ शकतो. बरं, विस्तार झाला अहिंसा पदामध्ये. ज्ञानोबा म्हणतात जर आपण अहिंसेचा विचार केला तर अहिंसा म्हणतात थोडी, 3च अक्षर आहे अहिंसा, पण अहिंसा स्पष्टीकरण करत असताना किती मोठा विस्तार झाला. ज्ञानोबा परिहार देतात. काय करावं, जर जेवता जेवता एखादा खडा लागला मग काय करावं, तो जेवणातल्या घासामध्ये आलेला खडा अगदी आपल्या जिभेने बाजूला काढावा. पण तो काढता काढता थोडासा वेळ लागतो, पण ते दूषण नाही, ते भूषणच आहे. काही माणसं खडे खातात. त्यांना विचारलं का, म्हणजे विकत आणलेला आहे. इतका भाव विकत आणला म्हणून खायचा असतो का. आणि घासातील हरळ फेडिता लागे वेळ, ते दूषण नवे खडळ सांडावा की. तसं प्राप्त मतमतांतर आहे. आणि एका सिद्धांताचं स्पष्टीकरण करायचं असेल तर अनेक मतमतांतराचं खंडन करत असताना विस्तार होऊ शकतो. पण ज्ञानोबा म्हणतात अधिक ते सरते करून घ्यावे. जर झालाच विस्तार कुठं झाला माहिती आहे का, अहिंसा पदात 2ऱ्या अध्यायामध्ये. ना सुतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरूपी दृष्टांतस्त्वनयोस्तत्वदर्शिवी. या पदावर ज्ञानोबा चिंतन काय करता. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक, जे विचार परलोक ओळखती, या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ सतत किंवा तत्वज्ञ संत स्वीकारिती. एवढा सिद्धांत प्रतिपादन करण्यासाठी 4 दृष्टांत दिली की नाही. ज्ञानोबांनी 4 दृष्टांताची योजना केली. मग काही लोक म्हणतात बरं का, विद्यापीठी स्तरावर काही लोक म्हणतात ज्ञानोबा किंवा सगळ्या संतांनी पाल्हाळ केला. बरं ठीक आहे, पण तुला कळालं नसतं म्हणून पाल्हाळ केले आहे. विस्तार त्यासाठी नाही, अधिकार अनेक प्रकारचे असतात लोकांचे. सगळ्यांना बोध सुगम व्हावा याकरिता संत विस्तार करत असतात. तो विस्तार पाल्हाळ नसतो, ती त्यांच्या अंतःकरणातली दया असते. पण व्यक्तिमत्व थोडीशी बुद्धी आली की त्याला असं वाटतं की मी फार साक्षेपी अभ्यासक आहे किंवा चिकित्सक आहे, मीमांसा करणार आहे. पण तरी ज्ञानोबा त्यांनाही सांगतात अधिक वाटलं तुम्हाला सोडून द्या, अधिक ते सरते करून घ्यावे हे तुमते विनवितो असे. अशी विनंती केल्यानंतर ज्ञानोबा ग्रंथाच्या संबंधाने आता तरी तुम्हा रसिका जोगे व्याख्यान शोधावे लागे, म्हणूनची मतांगे बोलो गेलो. वा, ज्ञानोबा म्हणतात वास्तविक अहिंसा पदाचा मला विस्तार करायचा नव्हता, पण काय करावं, समोर जर श्रोते चांगले आले की नाही, समोरच्या श्रोत्यांच्यासाठी मान्य होईल अशा प्रकारचं व्याख्यान करावं लागतं. तोही विस्तार ज्ञानोबा आपल्याकडे घेत नाही. बरं, तरी तुम्हा रसिकांजोगे व्याख्यान शोधावे लागे. तुमच्या रसिक असणाऱ्या श्रोत्यांच्या योग्यतेचं व्याख्यान आमच्यासारख्यानं शोधावं लागतं. आणि खरंच आहे, सांगायचं म्हणलं की शोधावंच लागतं, शोधावे लागे. आणि मग शोधण्यामध्ये थोडासा विस्तार झाला म्हणून जी मतांगे बोलो गेलो. खरं असं आहे की तुकोबारेसुद्धा आपल्याला हे सांगतात,
जर कीर्तन करायचं असेल ना, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ पाहावे मगच कीर्तन करावं बरं. कमीत कमी त्या ग्रंथाचा आपल्याला स्पर्श तरी होईल. अभ्यासू वृत्ती आपली जागृत राहील. ऱ्हस्व दीर्घ स्वल्प विराम कुठं द्यायचं हे तरी कळेल. म्हणून पाहून या ग्रंथ बघावेच लागतात. आणि जो ग्रंथ पाहून प्रवचन कीर्तन चिंतन करतो त्याला सहसा अडचण येत नाही. म्हणून ते पाहिलंच पाहिजे. म्हणून जे मतांगे बोलो गेलो, व्याख्यान शोधावे लागे. व्याख्यानाच्या बाबतीमध्ये पदच्छेद पदार्थोक्ती विग्रहो वाक्ययोजना आक्षेपस्य समाधानम व्याख्यानम पंचलक्षणम. कोणत्याही पदाचं व्याख्यान करायचं असेल तर पदच्छेद करावा लागतो. त्या पदातला अर्थ काय ते सांगावं लागतं. विग्रह करायचा, वाक्ययोजना म्हणजे अन्वय करायचा, त्या सिद्धांतावर आलेले आक्षेप त्याचं खंडन करायचं. या 5 लक्षणाने जे संपन्न असतं त्याला व्याख्यान असं म्हणतात. हे व्याख्यानाचं व्याख्यानम पंचलक्षणम. व्याख्यान करायचं म्हणलं की विस्तार होऊ शकतो. झालाच असा विस्तार तरी अधिक ते सरते करून घ्यावे हे तुमते विनवितो असे. बोलण्यामध्ये उणीव कधी राहते? उणीव राहू शकते जर बोलण्यात दोष आला तर, विरोधवाद बळू. जर अशी उणीव आली तर पूर्ण करून घ्या. आणि बोलता बोलता जर अधिक झालं तर मान्य करा किंवा सोडून द्या. करून घ्यावे हे तुमते विनवित असे. मी प्रारंभालाच तुम्हाला विनंती करत आहे बरं. आता पहिली विनंती ही केली. दुसरी विनंती, आता देई जो अवधान तुम्ही बोलविला मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारूयंत्र. आता यानंतर मुख्य ग्रंथाला आपल्याला प्रारंभ करायचा आहे. ज्ञानोबा म्हणतात अवधान देई जो. अवधान शब्दाचा अर्थ होतो लक्ष द्या. लक्ष द्या बरं. आता द्यायचं अवधान. पण नुसतं ऐकणं याला अवधान म्हणत नाही. ज्या ऐकण्याच्या बरोबर मन एकाग्र झालेलं आहे त्याला अवधान असं म्हणतात. आणि अवधान कसं द्यावं? भक्तराज अर्जुनाप्रमाणे द्यावं. रणांगणात आहे, सगळ्या शस्त्र अस्त्रांचा आवाज आहे, इतका भयंकर कर्कशपणाचा गोंगाट आहे, पण भगवंताच्या मुखारविंदातून एकही शब्द वाया जाऊ देत नाही. काय ऐकण्याच्या बाबतीतली एकाग्रता असेल. ज्ञानोबाला म्हणता तव तया झाले आन, सपाई निघाले कान. असं नाही, सर्वांगी निघाले कान, सपाई अवधान आतलापा. भगवंताने ज्ञानाचा उत्कर्ष सांगितला. ऐसी ज्ञानाची वाढी वानिली देवे आवडी, देवीचे पारताही गुढी लावावया. ज्ञानाचं महत्त्व भगवंतांनी 14व्या अध्यायामध्ये सांगितलं. अर्जुना, या ज्ञानाचं सेवन जो करतो ना तो सृष्टीच्या उत्पत्ती संबंधाने जन्माला येत नाही आणि प्रलय काळामध्ये मरण पावत नाही. मम साधर्म्यम आगत आहा, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. असा ज्ञानाचा उत्कर्ष ऐकल्याबरोबर ज्ञानोबा म्हणतात ते महात्म्य श्रवण केलं तर अर्जुनाला वेगळंच झालं म्हणे. काय झालं? सर्वांगी निघाले कान. कारण 2 कानाने आपण किती श्रवण करणार? नखापासून तर शिखेपर्यंत सर्वांगाला कानच फुटले. ज्ञानोबा म्हणतात जणू काही सपाई अवधानात लापा, नखशिखांत सर्वांगावर जणू तो अवधानानेच व्यापला गेला. याला लक्ष देणं किंवा एकाग्रतेनं श्रवण करणं असंच म्हणतात. ज्ञानोबाने ऐकावं कसं 6व्या अध्यायामध्ये म्हटलंय बघा. नुसतं ऐकू नये, ते कानाने ऐकावं, पण कुणाच्या? परी ते मनाच्या कानी ऐकावे. आपण कानाच्या कानाने ऐकतो त्याचा जास्त परिणाम होत नाही. शेतकरी असतो की नाही, त्याने पेरणी करत असताना वरवर पेरू नये आणि फार खोलही पेरू नये. जास्त खोल पेरलं तर ते उगवायला वेळ लागतो. वरवर जर पेरलं तर त्याला ओलावा नसल्यामुळे ते बीज नष्ट होऊन जातं. मग योग्य प्रमाणामध्ये योग्य खोलीमध्ये ते पेरलं पाहिजे. तसं ऐकत असताना नुसतं कानाने ऐकणं ही वरवरची पेरणी झाली आणि कानासहित मनाने ऐकलं तर ती आतमध्ये झालेली पेरणी आहे बघा. परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साठो वाटी घ्यावी चित्ताची या. आणि हे ऐकण्यासाठी विषयाचं गांभीर्य एवढं मोठं आहे. इथलं अध्यात्म विषयाचं बरं गांभीर्य एवढं मोठं आहे की ते ऐकण्यासाठी ज्ञानोबा आहे. पाठीमागे पण म्हणतात
तेही कृपा करुणी संती अवधान द्यावे, ते अवधारा विनवूल आहे म्हणवून या. आणि आता पुन्हा एकदा शब्द आला बघा. हा अवधान शब्द आतापर्यंत 4-5 वेळा तरी आला असेल. आता अवधारा कथा गहन, किंवा जी अशी कथा आहे ना, जगी सुरस कथा अवधारी जो, तिथे पण शब्द आला. अवधान द्यावे ते अवधारा, आता देई जो अवधान. कमीत कमी 5-6 वेळा तरी हा शब्द आलेला आहे. सावधानता फार महत्त्वाची आहे. आता देई जो अवधान. पण आता हे जे अवधान द्यावं ना, हे ऐकण्यासाठी नाही म्हणत ज्ञानोबा आहे. त्याचा या अवधान द्यावे या शब्दाचा भाव वेगळा आहे. आतापर्यंत पाठीमागे अवधान शब्द आला तर ते आपण ऐका या संबंधाने आला. पण इथे आलेला अवधान शब्द आता ऐका या संबंधाने नाही. आता एक गोष्ट चांगली ऐका की तुम्ही बोलविला मी बोलेन, हे अवधान आहे. जर तुम्ही मला बोलण्याकरता प्रवृत्त केलं तरच मी बोलणार आहे, ही माझी विनंती ऐका बरं. आतापर्यंत ग्रंथ ऐका ही भावना होती, पण आता मला व्याख्यान करायचं आहे. आणि त्या व्याख्यानातला महत्त्वाचा भाव असा आहे, तुम्ही बोलविला. जर तुम्ही मला बोलण्याची प्रेरणा केली किंवा जर तुम्ही मला बोलतं केलं तरच मी बोलेन, नाहीतर मग मी काहीच बोलणार नाही. हा पराकुटीचा भाव आहे. याचा अर्थ असा होतो, वक्त्याच्या हृदयातून चांगल्या प्रकारचे सिद्धांत जर अंतःकरणाचं मंथन करून बाहेर काढायचे असेल तर त्याला एकच गोष्ट महत्त्वाची आहे की श्रोत्यांनी चांगल्या प्रकारे ते ऐकलं पाहिजे. कारण जेव्हा श्रोते चांगल्या प्रकारे ऐकतात तेव्हा वक्त्याच्या हृदयातून अंतःकरणातून अनेक सिद्धांताचं प्रगटीकरण होऊ शकतं. ज्ञानोबा म्हणतात ना, चंद्रकांत नावाचा मणी द्रवीभूत झाला की सगळ्या अपेक्षा पूर्ण करतो, पण त्याला द्रवीभूत करावं हे हातवटी चंद्राकडे आहे. तसं वक्त्याच्या मुखारविंदातून दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हनठाय तेथ संसरी विन जाय बुद्धी तयाची, असे अभिप्राय त्याच्या हृदयातून बुद्धीतून बाहेर काढायचे असेल तर ती हातवटी फक्त श्रोत्यांकडेच आहे. अहो चंद्रकांत द्रवता किर होई, परी ते हातवटी चंद्रिकी आहे. म्हणून वक्ता तो वक्ता नोहे श्रोतीन भिन. वक्ता किती मोठा असेल, गुरुवर्य राऊत बाबा सांगत असतात, वक्ता फार मोठा आहे आणि त्याच्यासमोर बैरे माणसं आणून ठेवली. काय करणार आहे तो? त्याला असं वाटतं चालू कीर्तनामध्ये दावं घ्यावं, घ्या इथं मोक्ष प्राप्त करून. काय करणार आहे? बहिर यांच्या स्थानी कवन गीता ते मानी. समोर सगळे बैरेच माणसं आहे आणि तिथं अगदी जागतिक कीर्तीला प्राप्त झालेला फार मोठा गायक आणला तर ते बैरे माणसं काय म्हणतील, इतका वेळ झाला, 7:45 वाजत आले, अजूनही सुरू झालं नाही. झालंय सुरू पण तुम्ही चालू नाही अजून, असा त्याचा अर्थ होतो की नाही. बहिर यांच्या स्थानी कवन गीता ते मानी, वक्ता तो वक्ता नोहे श्रोते नवीन. वक्ता हा वक्ता होऊ शकत नाही श्रोत्यांच्या मग असा श्रोता एक जरी मिळाला तरी भरपूर झालं. गुरुवर्य बाबा वैकुंठवासी धोंडा महाराज देगलूरकर यांचं उदाहरण सांगत असतात. आपणही ते बऱ्याच वेळा पाहिलं आहे. ते विनोदाने असं म्हणायचे पाठामध्ये, त्यांची ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता इतके श्रोते यायचे, इमारतीचे 3-3 मजले भरून जायचे. आणि मग ते विनोदाने असं म्हणायचे, बघा ना म्हणे किती मोठा अधिकार आहे माझा. भगवान परमात्म्याला गीता सांगत असताना फक्त एकच श्रोता मिळाला, अर्जुन, आणि माझ्याकडं 3-3 मजले भरून सगळे श्रोते मिळाले. फक्त वाईट एवढं वाटतं यातला एकही अर्जुन नाही. असं ते म्हणायचे विनोदाने. श्रोता जोडाला आहे की नाही, श्रोता फार महत्त्वाचं आहे, वक्ताही महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्ही बोलविला, जर तुम्ही मला बोलतं केलं तर म्हणून संवादाचा सुवा ओढळे, तरी हृदयाकाशा सारस्वत ओळे. आणि श्रोते चंचल असेल तर श्रोता दुष्यित तरी वितुळे, मांडला रसू. हे बऱ्याचदा अनुभव येतात बरं. आणि हे फक्त वक्त्याला कळतात, श्रोत्याला याचं कधी कधी काही श्रोते असे मिळतात त्यांना याचं काही सोयीरसूतक नसतं. बघा इतकं चांगल्या प्रकारे आपण त्या अभंगाची प्रस्तावना, मांडणी, सिद्धांताची पेरणी इतकी चांगली करतो आणि एखादा व्यक्ती असा मधूनच येतो, सगळ्या लोकांना तुडवत पुढं येतो आणि काही नाही बघा दर्शन करतो. बरं ठीक आहे आपलं केलं तर हरकत नाही, लोकांना जेरी घालतो. अरे का प्रचार सभा आहे का काय आहे? हां, कीर्तनाचं त्याला महत्त्व कळत नाही बघा. म्हणून
देवभक्ता चित्त समरसी खंडना दोष आहे बघा, हे कळत नाही त्याला. आणि काही श्रोते तर इतके चंचल असतात. हल्लीच्या काळामध्ये सगळ्यात मोठं व्यसन कोणतं असेल तर मोबाईलचं आहे. हल्लीच्या काळामध्ये काही लोकांना फोन येत नाही, पण फोन आपल्याला आलाय असा भास होतो. म्हणून ती खिशातून 2-4 मिनटं गेले तर माणसं खिशातून मोबाईल बाहेर काढून पाहतात बघा. हा भास नाही आहे, हा झालेला रोग आहे. फक्त हा कळत नाही. म्हणजे मग का कळत नाही? कारण सगळ्यांनाच झालेला आहे म्हणून कळत नाही. उलट एखादा व्यक्ती जर हे सांगा लागले तर बहुमत असल्यामुळे ज्याला तो रोग नाही त्या निरोगी व्यक्तीला बाकीचे सगळे रोगी म्हणतील. असं होऊ शकतं. को आम्ही भंगा पड गया असं होऊ शकतं. एखाद्या विहिरीमध्ये भांग पडली तर सगळे लोक विनाकारण हसतात, रडतात, गळ्यात पडतात, उड्या मारतात. फक्त ज्याने टाकली होती त्या विहिरीमध्ये भांग तो सुस्थिर राहिला, सावधान राहिला. तो म्हणला मला असं वाटतंय बहुतेक को आम्ही भंगा पड गया आहे, दुसऱ्यांना सांगू लागला. तसाच प्रकार आहे बघा. हे श्रोत्याला कळालं पाहिजे. म्हणून कधी कधी आहे कीर्तनामध्ये असा प्रसंग येतो आणि त्या प्रसंगाला थोडं कडकही वागावं लागतं, कारण त्याशिवाय कीर्तनाच्या मर्यादा लोक ठेवणार नाही. कितीही मोठा व्यक्ती जर आला, कितीही मोठा, तर ते जागेवर बसवलं पाहिजे, त्याला पुढं नाही येऊ द्यायचं. का? कारण त्याला त्याचं महत्त्व नाही, किंमत नाही बघा, गांभीर्य नाही. मग काही काही व्यक्ती मोबाईलच घेऊन येतात 2-2, 3-3 हातामध्ये, मग कीर्तनामध्ये विक्षेप करतात. थोडासा विक्षेप झाला ना तर अर्धा तास केलेली मांडणीसुद्धा पूर्ण निघून जाते. अधिकार संपन्न महात्मे आले तर उलट त्यांच्यामुळे त्या सिद्धांताचं प्रकटीकरण जास्त होतं. समजा आपले गुरुजन आले तर यातला बारकावा असा आहे, आपण जो सिद्धांत सांगतो, जी लक्षणं सांगतो, त्या लक्षणांचा मूर्तिमंत अवतार म्हणजे गुरुदेवांचं आगमन आहे. ते आले तर हरकत नाही, पण आपण जी लक्षणं सांगतो महापुरुषांची आणि ती सांगत असताना एखादा व्यक्ती आला तर मग त्याच्यातमध्ये काय होतं, श्रोता दुश्चित तरी वितुळे मांडला रसू. हा एवढं होऊ शकतं. असा जर एखादा अनधिकारी व्यक्ती आला तर मग आसुरी संपत्ती सांगायची, मग होऊ शकतं हे सगळं, मग काय हरकत नाही. पण विषयाची खंडना होती आणि हा फार मोठा दोष आहे. आता देई जावधान तुम्ही बोलविला मी बोलेन, तुम्ही जर बोलतं केलं तर मी बोलण्याकरता प्रवृत्त होईल. ते आपण उदाहरण कायम ऐकत असतो बघा. परमपूज्य श्री वर्तमान काळातले शुकाचार्य श्री डोंगरेजी महाराज भागवत कथा सांगायचे आणि सांगत असताना ते खाली बघून कथा सांगायचे, किंवा भगवंताचा समोर मूर्तीचा विग्रह त्या भगवंताकडे बघून कथा सांगायचे. मंडपातून जरी आले तर कोणत्याही श्रोत्याकडे ते पाहत नव्हते आणि कथेला प्रारंभ केला तरी पाहत नसायचे, कोणाकडेच नाही. पण त्यांच्या कथेमध्ये असं म्हणतात की तत्कालीन प्रधानमंत्र्यांचं आगमन झालं किंवा पंढरपूर क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले, त्यांनी वरही पाहिलं नाही, पाहिलंच नाही. वहाही बैठ जाओ आगे मत आणा असं ते म्हटले. तिथंच बसा, पुढं स्टेजवर येऊ नका, व्यासपीठावर येऊ नका. कथेमध्ये विक्षेप होतो आहे. आणि आपलं तर असा एखादा परिचित भेटला आणि तो जर माग बसला तर आपण त्याला पुढं बोलवतो. म्हणजे कुठं ते डोंगरेजी महाराज आणि कुठं आपण, किती तफावत आहे. पण त्यांच्या कथेमध्ये जेव्हा करपात्रीजी महाराज आले तेव्हा महाराजांनी मात्र त्यांना वरती बोलावून घेतलं. का? कारण त्यांचा अधिकारच मोठा आहे. जी कथा आपण सांगतो त्या कथेच्या लक्षणाने संपन्न महात्मे आहे. ते आले तर मग अडचणच नाही. पण अनधिकारी पुरुष आला, काय होतं, आपल्यासारख्या व्यक्तीने कीर्तनामध्ये अनधिकारी पुरुषाला पुढं बोलवलं ना, त्याचा अभिमान वाढतो आणि त्याला असं वाटतं महाराज मला ओळखतात आणि महाराजाला वाटतं मला महाराष्ट्र ओळखतो. आता फार मोठा भ्रम आहे आपलाच झालेला. आपल्याला भ्रम आहे की आपल्याला महाराष्ट्र ओळखतो. कोणी ओळखत नाही, फक्त आपले असणारे ते व्हिडिओ आपल्यालाच कळतात, बाकी कोणाला काही घेणं देणं नाही. कोणाला वेळ आहे लोकांना. आपलाच भ्रम झाला की मला महाराष्ट्र ओळखतो आणि त्या व्यक्तीला वाटतं ज्यांना महाराष्ट्र ओळखतो ते माझी दखल घेतात. म्हणजे त्याचा अभिमान वाढण्याकरता कारण कोण ठरलं? आपण. म्हणजे आपण किती मोठा अपराध केला. कथेत मान कोणाला? देवाला. कथेत मान संतांना. यांच्या व्यतिरिक्त कोणालाच नाही. म्हणून तुम्ही बोलविला मी बोलेन, बहुतेक हे मला तुम्ही बोलण्याकरताच प्रवृत्त केलं आहे. तुम्ही बोलविला मी बोलेन. जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र तैसा मी अनुगृहीतो साधूंचा निरूपितो ते आपला अलंकारी तो भलतया परी. हे सगळं ऐकल्यानंतर तव श्री गुरु म्हणते राही.
ज्ञानोबाराया, आतापर्यंत तुम्ही 82 ओव्यांची प्रस्तावना केली आणि यातून तुम्ही सगळं असं म्हणतात, येत असे एक आधारू, किंवा तुम्ही बोलविला मी बोलेन, मी अनुग्रहित आहे, साधूंचा निरूपित आहे आणि त्यांनी मला अलंकृत करावं, हे एवढं बोलण्याचं काहीच कारण नाही. आता हे सगळं व्याख्यान राहू दे. उलट असं आहे, या राही शब्दातून काय सांगायचं गुरुदेवांना, मी तुला अनुकूलच आहे, माझा अनुग्रह तुमच्यावर आहेच आणि आम्ही तुम्हाला प्रवृत्त करणारच आहोत. या राही शब्दातून हा भाव आहे की एवढी विनंती करण्याची अपेक्षा नाही आमची, आमचं स्तवनही करण्याची अपेक्षा नाही. तुम्ही जे म्हणतात नाही तर असे एक आधारू, तर या राही शब्दातून आहेच आधार, फक्त आता व्याख्यान करा, असा भाव दिसतोय. तुम्ही बोलविला मी बोलेन, तुम्ही मला बोलतं केलं तर मी व्याख्यान करेल. कसं? जैसे दारूयंत्र सूत्राधीन चेष्टे, ज्याप्रमाणे प्राचीन काळामध्ये कळसूत्री बाहुलीचा खेळ असायचा आणि सूत्र म्हणजे धागा, तो धागा ज्याने धारण केला त्याला म्हणायचा सूत्रधार. तो सूत्रधार तो आपुलिया जाणीवेची कळा वाळवी, की बाहुलियांच्या काजा नाचवी, तो सूत्रधार सूत्र हलवितो, मग बाहुल्या हालचाल करतात. पण हालचाल त्यांची दिसते पण कौशल्य सूत्रधाराचं असतं. साई खडियाचे बाहुले चालवी त्या सूत्राचे निचाले, तैसा माते दावीत बोली स्वामी तो माझा. तसं ज्ञानोबा म्हणतात, तुम्ही सगळे संत, सगळे श्रोते, माझे गुरुदेव हे सूत्रधार आहेत आणि ते सूत्रधार असल्यामुळे तुम्ही जशा प्रकारे सूत्र चालविताल तशा प्रकारे मी चेष्टा करणार आहे. जैसे ज्येष्ठे सूत्राधीन दारू यंत्र, दारू म्हणजे लाकूड, लाकडाचं यंत्र म्हणजे कळसूत्री बाहुली, आणि ती सगळी बाहुली त्या सूत्राच्या स्वाधीन आहे, तसं मी सुद्धा बोलण्याकरता तुमच्या अधीन आहे. तैसा मी अनुग्रहितू, तशा प्रकारे मी अनुग्रहित आहे. अनुग्रह शब्दाचा अर्थ फार गोड आहे. अनुग्रह म्हणजे प्रसाद, श्री गुरूंची प्रसन्नता, आणि त्या प्रसादाचं लक्षण आहे की ज्यामध्ये अनिष्ट निवारण होतं आणि इष्ट संपादन होतं, असा जो प्रसाद असतो त्याला अनुग्रह असं म्हणतात. म्हणजे आपल्या जीवनातलं इष्ट संपादन झालं पाहिजे आणि अनिष्ट निवारण झालं पाहिजे, असा जो प्रसाद असतो त्याला म्हणतात अनुग्रह. भगवंताचं एक वचन फार गोड आहे बघा, मी अनुग्रह करत असताना यस्य अनुग्रहमिच्छामि, भगवान म्हणतात ज्याच्यावर मला अनुग्रह करायचा आहे तस्य सर्वं हराम्यहम, तस्य सर्वं हरामी अहम, त्याच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टीचं मी हरण करतो. म्हणून देवाची ती खूण, आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसाराशी, ही देवाची खूण आहे. हा देवाचा अनुग्रह आहे. देवाचा अनुग्रह होत असेल तर भरभराट नाही होत. देवाचा अनुग्रह झाला तर सगळ्या पदार्थांचा वियोग होत असतो. तस्य सर्वं हरामी अहम, परमात्मा तुम्ही सगळं अपहरण करतो, म्हणून तर बरे झाले देवाने गाले दिवाळे, हा अनुग्रह आहे. किंवा अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. म्हणून अनुग्रह फक्त दोघे करू शकतात, एक अनुग्रह देव करू शकतो आणि एक अनुग्रह संत करू शकतात. तुमचा अनुग्रहो लाधलो, तुमचा अनुग्रह प्राप्त झाला आणि त्या अनुग्रहामध्ये इष्ट प्राप्ती असते, अनिष्टाचं निवारण असतं. अनुग्रह देवाने केला 11व्या अध्यायामध्ये, आज विस्तार नाही करणार, फक्त ओव्या सांगून जातो. मागा बाळपणे येणे श्रीपती, जे एक वेळा खादली होती माती, ते कोपोनिया हाती यशोदा धरिला, मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्याव याचे निमिषे, 14ही भुवने सावकाशे दाविले तिये, ना तरी मधुवनी ध्रुवाशी केले, जैसे कपोल शंके शिवतले, आणि वेदांची येही मती ठिले ते लागला बोलो, तैसा अनुग्रहो पै राया. श्री हरी केला धनंजया, आता कवनेकडे ही मायाईशी भाषणे निचितो. हा अनुग्रह आहे. देवाने अनुग्रह केला यशोदा मैयावर, देवाने अनुग्रह केला ध्रुव बाळावर, आणि तसाच अनुग्रह केला 11व्या अध्यायामध्ये भक्तराज अर्जुनावर. त्या अनुग्रहामुळे माया कुठं आहे, माया कार्य जगत कुठं आहे हे तो काहीच जाणत नव्हता. संतांचा अनुग्रह प्राप्त झाला तर हेच फल प्राप्त होतं. दुर्भेदचे अभिप्राय,
ज्या अभिप्रायाचं भेदन करता येत नाही ते अभिप्राय सहज उलगडू शकतात, हा संतांचा अनुग्रह आहे. तैसा मी अनुग्रहित कळसूत्री बाहुलीप्रमाणे मी तुमचा अनुगृहीत आहे, तुमचा अनुग्रह आहे किंवा तुमचा आज्ञाधारक मी शिष्य आहे. आणि त्यापुढे साधूंचा निरूपितू, मी साधूंचा निरोप सांगणारा आहे. निरूपितो म्हणजे पण आज्ञाधारकच आहे. निरोप सांगणारा किंवा निरूपितो म्हणजे निरूपण करणारा. आता ज्ञानोबांना कोणकोण साधू अपेक्षित आहे? भगवद्गीतेचं चिंतन करणारे जगातले सगळे साधू ज्ञानोबांना अपेक्षित आहे. तैसा व्यासांचा मागोवा घेतो हे साधू अपेक्षित आहे. भाष्यकारा ते वाट पुसतो हे साधू अपेक्षित आहे. किंवा जे सनकादिकी सेविजे आदरेसी, जे आकर्णिजे भक्ती, किंवा सदानुभवीजे संती, जे अपेक्षिजे विरक्ती, हे सगळे साधूच आहे. आणि साधूपासून बोध प्राप्त झाला तर साधू बोध झाला, तो नुरून या ठेला ठाई चिमुराला. अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसे मोक्षरेखे आला. भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरिभक्त, म्हणून साधूंचा निरोप येतो. ज्ञानोबा म्हणतात जगातले सगळे भगवद्गीतेचं चिंतन करणारे साधू आहे. आणि त्या साधू महापुरुषांनी जे जे चिंतन सांगितलं त्यांचा निरोप सांगणारा मी आहे. आणखीन एक बारकावा आहे, ज्ञानोबा सगळ्या साधूंचा निरोप सांगतात, पण जिथं अपूर्व अर्थ असेल तिथं आपलाही अर्थ सांगतात. साधू कोण कोण आहे? या परंपरेत आलेले सगळे साधूच आहे ना. आदिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बौद्धाचा हा संसारा झाला जो आमुते मच्छिंद्रनाथांपासून तर गहिनीनाथापर्यंत आणि त्यानंतर श्री निवृत्तीनाथांच्यापर्यंत जी सगळी परंपरा आली सगळे साधूच आहे की नाही. आणि त्या सगळ्या साधूंचा मी निरोप सांगतो आहे. आपल्यावर पण ही जबाबदारी आहे. तो का म्हणे मज धाडिले निरोपा, आपण आपलं काही सांगू नये. कीर्तन प्रवचनामध्ये संतांना अभिप्रेत असणारा अर्थ सांगावा. लोकांना आवडो न आवडो, आपल्याला परत बोलू किंवा न बोलवू, पण प्रामाणिक कर्तव्य हेच करावं की मी साधूंचा निरोप सांगणार आहे. कमीत कमी मरण्याच्या प्रसंगाला प्रामाणिकपणाने असं तरी म्हणता येईल की माझं कर्तव्य मी चांगलं केलं. मी लोकांची प्रसन्नता व्हावी किंवा लोकांनी मला स्तुती करावी यासाठी मी स्वतःचा प्रामाणिकपणा विकला नाही, एवढं तरी प्रामाणिकपणाने समाधान राहील. म्हणून ज्ञानोबा म्हणतात मी निरोप सांगतो आहे, पण देवाचा नाही सांगत, साधूंचा निरोप येतो. मी साधू पुरुषांचं निरोप सांगणार आहे. अर्थात देवाचं मनोगतही सांगतात ज्ञानोबा आहे आणि साधूंचा निरोप सांगतात. आणि ते साधू सर्वनामाला इथं ते नाम ते साधू आपला, आपला म्हणजे त्यांचा असणारा मी, आणि त्या मला भलतया परी अलंकारित, त्या साधूंचा अनुग्रहित असणारा मी, निरोप सांगणारा मी, त्या मला त्यांनी कशाही प्रकारे आता शोभवावं, अलंकृत करावं याची मला काही अडचण नाही. म्हणजे अलंकृत करावं म्हणजे कसं, जर श्रोत्यांनी चांगलं लक्ष दिलं तर व्याख्यानामध्ये बहर प्राप्त होतो, आणि श्रोत्यांनी लक्षच दिलं नाही तर व्याख्यानाला गोडी लागत नाही. मग आता व्याख्यानात गोडी मिळणं किंवा व्याख्यानामध्ये आनंद न मिळणं हा अलंकार आहे. आणि मग तुम्हाला मला जसं अलंकार करायचा असेल, जसं शोभिवंत करायचं असेल तसं तुम्ही करा, हे तुमच्यावर अवलंबून आहे. माझा काही त्यामध्ये दुराग्रह नाही. एवढं ज्ञानोबा बोलल्यानंतर निवृत्तीनाथाने विचार केला, हे आपल्याला म्हणतात ते आपला अलंकारित भलतया परी, वाटेल तसं यांनी मला अलंकृत करावं, आता तर आपल्याला बोलावंच लागेल. तव हे सगळं झाल्यानंतर तव श्री गुरु म्हणते राही, हे तुझं बोलावे नलगे काही. ज्ञानोबा आता ग्रंथा चित्त दे झडकरी वेगा. तव, तव म्हणजे तेव्हा, तेव्हा शब्दाला जेव्हा शब्दाची अपेक्षा असते बरं. जेव्हा म्हणजे ज्ञानोबा 82 ओव्यापर्यंत बोलले तेव्हा, किंवा आतापर्यंत हे गीतेचे व्याख्यान आकलनाच्या बाहेर आहे, पण मला गुरुदेवांचा आधार आहे, संत कृपेचा दीपक आहे. मी तुम्हाला विनंती करतो, न्यून असेल तर पूर्त करून घ्या, अधिक असेल तर मान्य करून घ्या. तुम्ही बोलवेला मी बोलेन. मी तुमचा अनुग्रहित आहे, साधूंचा निरूपित आहे.
आणि त्यांनी मला जसं अलंकृत करायचं असेल तसं अलंकृत करावं. मग हे सगळं ऐकल्यानंतर श्रीगुरू म्हणतात, एवढं सगळं हे तुझं बोलावे न लगे काही. हे काहीच बोलण्याची गरज नाही. या राही शब्दातून आता हा विस्तार राहू दे असं म्हणायचं आहे. हे प्रस्तावना भरपूर झाली. आणि राही केव्हा म्हणतो मनुष्य? समजा एखादा मनुष्य आपल्याकडे रडू लागला, विनंती करू लागला, मला तुमचा आधार पाहिजे, मला तुमचा आधार पाहिजे. मग आपण समजा त्या मोठ्या महापुरुषाने त्याच्या पाठीनं हात फिरवला, राहू दे. त्या राहू दे शब्दार्थ काय होतो? तुला जे अपेक्षित आहे त्या सगळ्याला माझं अनुमोदन आहे. तुला जे अपेक्षा आहे ना, आधार असावा, ही प्रार्थना असावी, राहू दे म्हणजे सगळ्याला माझं अनुमोदन आहे. आणि जोपर्यंत श्रीगुरूंची अनुज्ञा मिळत नाही तोपर्यंत ज्ञानोबा व्याख्यानाला प्रारंभच करत नाही. जेव्हा हे म्हणतील ग्रंथ सांग तेव्हा सांगायचा, नाहीतर मग हेच उदाहरणं द्यायचे, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. श्रीगुरू म्हणतात तेव्हा श्रीगुरू म्हणते राही. ज्ञानोबाऱ्यांचा भाव फार गोड आहे बरं. वैकुंठवासी गुरुवारी गुलेबाबा म्हणायचे, पोवा निवृत्तीनाथांचा स्वभाव अबोल आहे, ते जास्त प्रमाणात बोलत नाही. पण ज्ञानोबाऱ्यांचा स्वभाव बोलका आहे. आता जो व्यक्ती बोलका असतो ना त्याला बोलायची सवय असते. आणि एखादा अबोल व्यक्ती भेटला की त्याला ते बोलतं करतातच बघा. म्हणून बऱ्याच प्रसंगामध्ये निवृत्तीनाथांनी समाधी अवस्थेमध्ये ऐकावं, पण ज्ञानोबांना असं वाटलं की गुरुदेव आता तरी आपल्याशी बोलले पाहिजे. ज्ञानोबा जे ठरवतात, जो हट्ट करतात, तो पूर्ण केल्याशिवाय मागे सरतच नाही. मग त्या गुरुदेवांना असं म्हणावं लागतं, बाबा आता हे राहू दे, ग्रंथ सांग. एवढ्या का कारणाने होईना त्यांनी आपल्याशी बोललं पाहिजे. राही म्हणणं, राहा, आता हे राहू दे असं म्हणणं सुद्धा हा आशीर्वाद आहे. त्यांचा आशीर्वाद तर आशीर्वाद आहेच आहे, पण ते म्हणले आता हे व्याख्यान राहू दे, तर हा सुद्धा आशीर्वादच आहे. तव श्री गुरु म्हणते राही, हे तुझं बोलावे न लगे काही. एवढी सगळी विनंती करण्याची काही अपेक्षा नाही. म्हणजे काय? जी विनंती केली ना त्या विनंतीतल्या सगळे असणारे वरदान तुम्हाला आहेच. म्हणजे न्यूनते पुरते आम्ही करून घेणारच आहे, अधिकते सरते होणारच आहे. आम्ही बोलव्यानंतर तुम्ही बोलणार आहे. अनुग्रह तुम्हाला आहेच, सानुकूलता सगळी आहे. याचा परिहार देण्याची काही गरज नाही. हे तुझं बोलावे न लगे काही. न बोलतासुद्धा आमचा तुमच्यावर अनुग्रह आहेच, न बोलतासुद्धा अनुकूलता आहेच. पण हे न बोलता आहेच हे आम्हाला बोलून सांगावं लागते. म्हणून हे तुझं बोलावे न लगे काही, हे तुम्हाला बोलण्याची काही अपेक्षा नाही. आता ग्रंथा चित्त दे झडकरी वेगा. दोन शब्देवर, झडकरी म्हणजे पण लवकर आणि वेगा म्हणजे लवकर. आता निवृत्तीनाथांना ज्ञानोबाऱ्यांच्या मुखारविंदातून गीता ऐकायची आहे, म्हणून लवकरात लवकर त्वरित आता ग्रंथा चित्त देई. आता मूळ भगवद्गीता त्या ग्रंथाकडे चित्त देई ही आली आहे आज्ञा. या ओळीमध्ये श्री गुरु म्हणते राही, प्रस्तावना राहू दे, हे बोलण्याचं काही कारण नाही. आणि ग्रंथा चित्त दे याची ज्ञानोबा वाट पाहत होते की श्रीगुरूंनी आपल्याला म्हणावं की बस हे सगळं तुला प्राप्त आहे, ग्रंथाकडे आता लक्ष दे. आता ग्रंथा चित्त दे झडकरे वेगा या शब्दाची ज्ञानोबा वाट पाहत होते. जोपर्यंत हे आपल्याला आज्ञा करणारच नाही. अनुग्रहित शब्द आला होता, मी साधूंचा निरूपित आहे, म्हणजे साधूंचा निरोप सांगणार आहे. आणि साधू तर आपल्याला काही निरोपच देत नाही. मग साधूंचा निरोप येत नाही तोपर्यंत आपल्याला काही बोलायचं नाही. आणि साधूंनी लगेच निरोप दिला, आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा. या बोला निवृत्ती दासू, पावोनी परम उल्हासू म्हणे, परिसा मनावकाशू देवोण्या. श्रीगुरु निवृत्तीनाथांचा राही शब्द, हे तुझं बोलावे न लगे काही, ग्रंथा चित्त दे, हे शब्द आले ना मुखारविंदातून. बघा 84 ओळीचा हा प्रबंध आहे आणि या प्रबंधामध्ये फक्त निवृत्तीनाथांचे 3 शब्द आले. राही, बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्त दे झडकरी वेगा. एवढे शब्द आले की नाही? पण एवढे शब्द म्हणजे सुद्धा हा आपल्याकरता प्रसाद आहे. या बोला निवृत्ती दासू, मी तुमचा दास आहे आणि तुमचा कोणताही शब्द आला की तो माझ्याकरता ते जी महाप्रसाद. म्हणून 6व्या झाला आनंद. आता निरोपीन प्रबंधावधान दिजे. या शब्दामध्ये ज्ञानोबाऱ्यांत मला फक्त उल्हास नाही, पावोनी परम उल्हासू, मला श्रेष्ठ आनंद प्राप्त झाला. आणि त्या आनंदाने ज्ञानोबारा म्हणतात म्हणे, मना अवकाश देऊन या परिसा. आपल्या मनाला अवकाश, स्वस्थपणा द्या
आणि श्रवण करा. पण काय श्रवण करा ते आता उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.